नमस्कार. चला तर आज आपण पाहूया कटोरी ब्लाऊज कसा शिवला जातो. हे बघा, आता ही आपली कटोरी आहे. डबल कपड्यावर आपण कटिंग करून घेतली होती. ही साईड मी कट करून घेतलेली आहे. आता हे ओपन करायचं. ही आतली बाजू आहे आपली. या दोन्ही आतल्या बाजू आहेत ना, त्या पलटी मारायच्या. हे बघा. आणि आता आपल्याला टक्स मारायचे आहेत. टक्स मारताना हे पाहू शकता तुम्ही, हे गळ्याची बाजू आहे. हे नेहमी कटोरी समोरासमोर अशी ठेवायची आणि ही वरची बाजू आहे, आतली बाजू खाली आहे, हे लक्षात. आता हा सिंपल कपडा आहे त्याच्यामुळे तुम्हाला काही कळून येत नाही, पण दुसरा कपडा असेल त्याला सरळ आणि उलटी बाजू समजून येते. ही मी वरची ठेवलेली आहे सरळ बाजू. आता हे टोक इथे जोडायचं आणि हे टोक इथे जोडायचं. हे टोक इथे मी टाचणी लावून घेते. परत इकडचं टोक इथे जोडून घ्यायचं. मी टाचणी लावून घेतलेली आहे. आता आपण टक्स मारतोय. टक्स मारताना इथून वरती 2.5 इंच, इथून इथं 1.5 इंच. इथून मी 2.5 घेतलाय आणि इथून आडवा 1.5 इंच घेतलेला आहे. ही आपण तिरकी रेष मारून घेऊया. परत इथे पण इथून वरती 2.5, इथून इथे 1.5 इंच. 2.5 आणि इथून इथं 1.5 इंच क्रॉस जोडून घेऊया आपण. हे टक्स आता आपण शिवून घेऊया. शिलाई करताना इथून इथे यायचं, सुई इथेच ठेवायची, दाब उचलायचा आणि कपडा वळून परत रिटर्न मागे घ्यायचे. हे आपले टक्स मारून झालेले आहेत. त्यानंतर इथून ही जी लेंथ असते ही फक्त अशी फोल्ड करायची आणि इथे कट मारून घ्यायची. परत एकदा दाखवते. ही जी लेंथ आहे ती अशी फोल्ड करायची आणि मग इथे कट एक मारून घ्यायची. हे आपल्या दोन्ही कटोऱ्या तयार झालेल्या आहेत. आता आपण त्याला पुढचा भाग जोडून घेऊया. हे इथं असं जोडायचं असतं आणि हे याला पण जोडून घेऊया. पाव इंचाने याला पण जोडून घेऊया. तर आता मी पहिली ही एक बाजू जोडून घेते. ही आपली उजवी साईड असते, जोडल्यावर उजव्या साईडला येते. पहिली मी उजवी जोडून घेते अशी. काहींना कटोरीचा भाग वरती न ठेवता जोडता येतो. मी वरतून जोडते. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही जोडा. वरतून मी कटोरीचा वरतून भाग लावून जोडते आणि शिवताना पाव इंचाचंच अंतर आलं पाहिजे. हे बघा तुम्ही, इथून ही जी किनार आहे इथून इकडे पाव इंच आलं पाहिजे. कटोरी लावताना नेहमी लूज अशी लूज धरून लावायची असते, म्हणजे तुमची कटोरी व्यवस्थित बसते. याच्यावर आपण डबल टिप मारून घेऊया. जेवढी तुम्ही लूज लावाल कटोरी तेवढी कटोरी छान बसते. कटोरी लावताना नेहमी बघून घ्या, नाहीतर दोन्ही एका साईडच्या कटोरी होऊ शकतात. आता ही उजवी साईड झालेली आहे, ही डावी साईड आहे. आता डावी साईड लावताना आपण खालून सुरुवात करणार आहे. उजवी साईड लावताना आपण वरतून साईड सुरुवात केली आहे. आता डावी बाजू लावताना आपण खालून सुरुवात करूया. ही इथून. आता खाली काहीच उरलं नाही आपलं, त्याच्यामुळे कपडा अजिबात उरलेला नाही. त्यामुळे बरोबर कट टू कट आपण शिवून घेऊया. आपल्या कटोऱ्या तयार झालेल्या आहेत. आता आपण योकपट्टी लावून घेणार आहोत. योकपट्टी आपण 4 काढलेल्या आहेत. आता आपण योकपट्टी लावताना हे योकपट्टीचा आहे हा जो आकार, तो आपण फ्रंट साईडला आलेला पाहिजे. हे बघा असं. आणि ही उलटी बाजू, म्हणजे आपण असं केल्यावर ही सरळ बाजू येते. हे लक्षात ठेवा. बारीक गोष्टी लक्षात ठेवा, म्हणजे शिवण्यात पण फरक पडत नाही. जेवढी फिनिशिंग चांगली तेवढा ब्लाऊज पण छान बसतो, छान दिसतो. हे टोक आणि हे टोक दोन्ही टोक जोडून घेऊया आपण. मी आता ही टोकं थोडी पुढे सोडली आहेत. हे तिन्ही कपडे आपण एकत्र घेऊयात आणि इथून आकार देऊयात. याला तुम्ही डबल टिप मारली तरी चालेल किंवा सिंगल टिप मारली तरीही चालेल. अस्तरची बाजू खालच्या साईडला घेतली मी आणि आपली पिसाची बाजू वरतून घेतली.
ओपन करून हा भाग रोल करून घेऊया. बारीक रोल करा म्हणजे तो या शिलाईमध्ये येणार नाही. आणि मग इकडची पट्टी उलटी करून घ्या. हे जोडून टिप मारून घ्या. मग हे आपली कवर शिलाई होते. हे आपण असं बाहेर काढूया. आता आपण काजी बटन पट्ट्या लावणार आहोत. काजी बटन पट्ट्या लावताना ही बाजू जी आपण टोक पुढं सोडलेलं असतं ते आपण थोडंसं सरळ करून घ्यावं. मी पुढं का सोडते कारण हा जर कपडा मागे गेला तर इथून काहीच करू शकत नाही आपण. मग पुढे आला तर आपण कट करून कमी करू शकतो ते, पण मागे गेलं तर काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळे शक्यतो ती टोके पुढे घ्या. आता आपण काजी बटन पट्ट्या लावणार आहेत. आता मी काजी बटन पट्ट्या 2.5 इंचाच्या काढलेल्या आहेत. तर आता मी तुम्हाला ही उजवी बाजू आहे, उजव्या बाजूला वरतून पट्टी लावणे. आता आपण हुक लूकच्या पट्ट्या लावून घेऊयात. ही उजवी बाजू आहे, उजव्या बाजूला हुकाची पट्टी येते आणि डाव्या साईडला लुकाची पट्टी येते. आता लावताना उजव्या साईडला आता ही पट्टी माझी जॉईंट करायची आहे. मी जॉईंट करून घेते. उजवी साईड आहे. आपण ही आता माझं जॉईंट आलेले आहे त्याच्यामुळे मी वरतीच असं धरते म्हणजे ते आतमध्ये जाईल. 1/2 इंचाचीच शिलाई आली पाहिजे आपली. आता हे ओपन करून असं इथून कट्टीप आली पाहिजे. कट्टीप आलेली आहे. आता ही पट्टी आपल्याला पूर्ण आतमध्ये गेली पाहिजे. आता इथे पण आपली कट्टीप आली पाहिजे. ही झाली आपली हुकाची पट्टी. आता आपण लुकाची पट्टी तयार करून घेऊया. लुकाची पट्टी लावताना ही आतल्या बाजूनी पट्टी लावूया. हे बघा. आणि खालच्या साईडनी फोल्ड करून घ्यायची. 1/2 इंचाचं अंतर आलं पाहिजे. आता याला कट्टीप येत नाही. आपण काय करूया, असं थोडं फोल्ड करायचं आणि ही जी शिलाई असते, ही जी शिलाई येते त्याच्यावर बरोबर हा पॉईंट आला पाहिजे. हा पॉईंट ही आपली वाढीव पट्टी असते. वाढीव पट्टी म्हणजे या कपड्याच्या या साईडला येते ना एक्स्ट्राची पट्टी, त्याच्यामुळे त्याला आपण वाढीव पट्टी म्हणतो. पाहू शकता या कपड्याच्या इकडे आपली पट्टी आहे, याला आपण वाढीव पट्टी म्हणतो. या झाल्या हुक आणि लुकाच्या पट्ट्या. हे आता एकावर एक असं ठेवून गोलगळा कट करून घेणे. फ्रंट साईड आपली म्हणजेच पुढची बाजू आपली तयार झालेली आहे. आता आपण पाठीमागची बाजू तयार करायला घेऊया. आता हा पाठीचा भाग आहे, आपण ओपन करून घेऊया. हा जो सेंटर आहे इथून 3.5 इंच टक्स पॉईंट घेऊयात. आणि उभा जेवढा तुमचा गळा आहे सगळ्यात मोठा आपला 4.5चा असतो टक्स. उभा टक्स 4.5चा असतो. आता हा गळा जर 5चा असेल तर मी उभा 4.5चा घेईल किंवा 4चा असेल तर उभा 3.5चा घेईल. या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. हा गळा जास्तीचा आहे त्याच्यामुळे मी 4.5चा उभा टक्स घेते. या साईडला विरुद्ध बाजूला 1/2 इंच, या साईडला 1/2 इंच एक क्रॉस आखून घेणे. आता टक्स मारताना ही जी सरळ बाजू आहे त्याच्यावर घडी मारायची. इथून टिप मारत नेणार तुम्ही. डबल टिप आली पाहिजे. आपले टक्स तयार झालेले आहेत. आता आपण याला कमरेची पट्टी लावून घेऊयात. कमरेची पट्टी आपण 2-2 इंचाची काढलेली आहे. सरळ बाजूवर ही उलटी बाजू आली पाहिजे. ब्लाऊजची सरळ बाजू आहे, कमरेची पट्टीची ही उलटी बाजू आली. शिलाई मार्जिन इथून 1/2 इंच आलं पाहिजे. इथून 1/2 इंच टीप घेतली पाहिजे. आता ही पट्टी अशी ओपन करून घ्यायची. दोन्ही खालचा जो हा कपडा आहे आणि हा कपडा दोन्ही एका साईडला असं आलं पाहिजे आणि त्याच्यावर कट्टीप आली पाहिजे. आपला तयार भाग झाला आहे. आता याला परत आपण 1/2 इंच फोल्ड करून त्याच्या मधोमध टीप मारून घेणार आहोत. त्यानंतर ही पूर्ण पट्टी आपण
अशी आतमध्ये फोल्ड करून घेणार आहोत. हे बघा बाहेरून असं दिसतं. आणि इथे मधून आता 5 नंबरची टीप मारणार आहोत आपण, कारण आपण इकडे हात शिलाईची पट्टी करतो. इथून 5 नंबरची टीप मारणार आहोत, कारण इथे आपण हात शिलाई करतो, त्यासाठी 5 नंबर टीप मारून घेऊयात. काही लोक इथून पण कट टीप मारू शकतात, पण ती जास्त इकडून दिसते, त्यासाठी आपण हात शिलाई करतो. हा पाठीचा भाग आपला तयार झालेला आहे. त्यानंतर आता आपण शोल्डर जोडून घेऊयात. सरळ पाठीचा भाग सरळ, त्याच्यावरती फ्रंट साईड म्हणजेच पुढची बाजू उलटी असं आली पाहिजे. आणि काजबटन पट्ट्या बरोबर मधल्या साईडला आल्या पाहिजेत, हे लक्षात ठेवा. नाही तर तुम्ही असं चुकून असं पण लावू शकता. असं लावू नका, हे असं लावा. त्यासाठी तुम्ही हुकलूकची पट्टी लक्षात ठेवा. आता जोडताना इथून अर्धा इंच आलं पाहिजे. अर्धा इंच मी आखून घेतलेलं आहे. सरळ तुम्ही अर्धा इंच टीप मारा. शोल्डरला आपण डबल टिप मारतोय. जिथे जिथे डबल टिपची आवश्यकता आहे तिथेच फक्त आपण डबल टिप मारूया. जर तुम्हाला वाटत असेल की ब्लाऊज तुमचा उतरतोय शोल्डरमधून, तर फक्त गळ्याच्या साईडला, इथून या गळ्याच्या साईडला फक्त एक्स्ट्रा 1-2 पॉईंट इथून असं एकदा अगदी थोडंसं एक्स्ट्रा घ्यायचं शिलाई मार्जिनमध्ये. हे आपलं शोल्डर जोडून तयार झालेलं आहे. आता आपण याला गोट करणार आहोत. पाठीमागच्या पहिल्या ब्लाऊजमध्ये मी तुम्हाला हातशिलाईची पट्टी दाखवली आहे, तर आता याला मी गोट करून दाखवते. गोट करायच्या आधी हे जे कमी जास्त आहे, इथून एवढं कमी जास्त आहे ते थोडंसं कट करून घ्यावे. गोटसाठी हातशिलाईची पट्ट्या आणि गोटसाठी पट्ट्या सेमच काढतो आपण. आता हे जे क्रॉस आहे, एक या साईडला तोंड आणि एक या साईडला तोंड असं धरून आपण पट्ट्या जोडून घेऊया. उरलेला भाग कट करून टाकूया. अशी तयार होते. परत आता हे वरच्या साईडला आली पाहिजे पट्टी, दुसरी पट्टी खालच्या साईडने लावूया. गळ्याला ही पट्टी पुरते का पाहूयात आपण. अशी लावून पाहूयात. पुरते. आता ही पट्टी गोटसाठी तयार करून घ्या. डबल पट्टी तयार करून घेऊया तशी. आता ही पट्टी कमी जास्त आहे. हे बघा, हे असं बाहेर आहे, तर आपण ही फक्त सरळ करून घेऊया. ही आपली पट्टी तयार झालेली आहे. ती जेवढी सरळ पट्टी व्यवस्थित करून घ्याल तेवढा गोट मारायला तुम्हाला व्यवस्थित येतो. पट्टी लावताना, आता योग पट्टी लावताना ब्लाऊज आपला सरळ बाजू, त्याच्यावर ही पट्टी अशी ठेवायची. पुढच्या साईडनी फोल्ड करून घ्यावी. जेवढी तुम्ही 1.5 इंच पट्टी मारलेली आहे त्याच्यावरच तुम्ही टीप मारून घ्या. आपण पट्टी लावून घेतलेली आहे. पट्टी लावताना खूप लूज लावायची नाही, अगदी किंचित थोडीशी अशी टाईट धरून लावायची असते. आता आपण गोट करू याचा. ही पट्टी अशी ओपन करायची. हे दोन्ही पॉईंट, हे जे हा पॉईंट असा व्यवस्थित पकडायचा आणि मग त्याचा गोट तयार होतो. आणि मग याच्यातून इथून टीप आली पाहिजे, किंवा याच्या कुठूनही इथून घेतली तरी चालेल, इथून घेतली तरी चालेल. आता गोट करताना आपण या दोन्ही पट्ट्या अशा घेऊन असा फोल्ड मारून इथे टीप आली पाहिजे. इथे आपला गोट तयार झालेला आहे, पाहू शकता. आता आपण बाही लावून घेऊया. बाही लावायच्या आधी आपण हे बघून घेऊया. हा भाग आणि हा भाग कमी जास्त आहे. पाठीमागचा भाग कमी आहे, पुढचा भाग जास्त आहे. तर थोडंसं लेवलमध्ये करून घेऊयात. फक्त इथला अर्धा इंच एक्स्ट्राचा असतो. आता आपण बाही लावून घेऊयात. बाही लावायच्या आधी बघायचं, कमी बाजू म्हणजे खोल बाजू पुढे आली पाहिजे. आता ही आपली बाही आहे. मी ओपन करते आणि अशी घडी मारून ठेवते. ही जी कमी बाजू आहे ती पुढच्या साईडला आली पाहिजे. आता आपण हा असा ठेवणार आहोत शोल्डरच्या इथे, म्हणजे ही खोल बाजू तुमची अशी पुढे जाणार आहे पुढच्या भागाला. आणि ही आतली बाजू मग असं करून सरळ बाजू येते. कमी बाजू म्हणजेच खोल बाजू पुढे आहे. बाही लावताना अर्धा इंचाचं मार्जिन असायला हवं आणि कटोरीने बाही नेहमी लूज. आता ही बाही आहे, आपण लावताना हे चेक करून घेणार आहोत. हे एवढं पुरतंय का इथे बघूयात.
असं लावून घेणार आहोत. ही बाही आपली ही पुरते का इथंपर्यंत पाहून घ्या. इथंपर्यंत येते. आता इथून एवढं पुढचा भाग उरतोय त्यामुळे तो सोडून द्या. इथूनच चालू करा. तसाही आपला भाग इथेच आहे त्यामुळे इथून सेंटर येऊ शकतो. आता आपण ही लावताना इकडून सुरुवात करणार आहोत पाठीमागच्या बाजूने. उजव्या साईडची बाही खोल बाजूनी सुरुवात करतो आणि डाव्या साईडची बाही बॅक साईडनी लावायला सुरुवात करतो. हे इथंपर्यंत आलेली आहे. इथून सुरुवात करूया. आता आपण बाहीला पाव इंच फोल्ड करून एक सिंगल टिप मारून घेणार आहोत दोन्ही बाहीला. आता बाही इथून 1 इंच आखून घ्या आणि मग याच्यावर फोल्ड करून आतमध्ये 1 इंचाची पट्टीवर अशा आतमध्ये 1 इंचाची पट्टी फोल्ड करून मध्ये 5 नंबरच्या टिप मारून घेऊयात. याला हातशिलाई करायची असते त्याच्यासाठी आपण 1 इंच आतमध्ये फोल्ड करून हातशिलाई करण्यासाठी 5 नंबरची टिप मारून घेणार आहोत. आता आपण याला हुक लावण्यासाठी त्रिकोण करून घेऊयात. त्यासाठी आपण ही पूर्ण पट्टीचा मध्य करायचा. परत या अर्ध्या पट्टीचा मध्य आणि लास्टला हे परत या आणि या रेषेचा मध्य. आता हे आपण त्रिकोणावर टिपा मारणार आहे. टिपा मारताना इथून असं यायचं, असं परत असं परत असं 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 हे 2 वेळा झालं पाहिजे म्हणजे हे त्रिकोण तुमचे उकलत नाहीत. हुक अडकवण्यासाठी त्रिकोण तयार झालेले आहेत. आता आपण फिटिंग टाकणार आहोत. फिटिंग टाकताना हा जो पॉईंट आहे, हा जो सेंटर आहे, इथे आपला पुढचा भाग लागला पाहिजे. इथे ही पट्टी आली पाहिजे. त्याच्यावर ही दुसरी पट्टी इथे टाचणी लावून घ्या. हे 3 पॉईंटला टाचणी लावून घ्या. ही जी बाही आहे जिथं आलेली आहे तिथंच तुम्ही लावा. हे जो उरतोय एक्स्ट्राचा भाग तो उरू द्या. जेवढी तुमची सरळ येईल, ही टीप अशी सरळ येईल तेवढी तुमची फिटिंग सरळ येईल. हे लक्षात ठेवा. टीप मारताना अगदी सरळ टीप मारून घ्यावी. ही उरलेली बाजू कट करून घेऊया. हे कट करायच्या आधी असंही बघू शकता तुम्ही तुमच्या छातीचा चौथा भाग किती आहे तिथून आपला 1 किंवा 1 इंच एक्स्ट्रा राहिला पाहिजे. हे बघू ही बाजू कट करायच्या आधी आपण हे मोजून घ्यायचं. छातीचा चौथा भाग प्लस 1 किंवा 1.5 इंच एक्स्ट्रा राहते का बघून घ्यायचं. आता आपला छातीचा चौथा भाग आहे 9.5 इंच. आपल्या 1 इंच एक्स्ट्रा राहिलं, 1 किंवा 1.5 इंच एक्स्ट्रा राहतं आहे आपलं. हे मोजून घ्यावे. कट करायच्या आधी मोजून घ्या. आता ही कवर शिलाई करतोय आपण. आतल्या बाजूनी अर्धा इंच टीप मारून घ्या. आता आपण माप टाकून घेऊयात. आता फिटिंग करताना आपल्याला 3च मापं लागतात फक्त. एक दंडघेर, एक छातीचा चौथा भाग आणि एक कंबर. 3च मापं लागतात त्यामुळे लक्षात ठेवा. आता टाकताना दंडघेर आहे आपले 6 इंच. मी 6 इंचावर टिक करून घेते दोन्ही बाहींना. माप घेतानाही प्रेस करून व्यवस्थित घ्या. 6 इंच. आपण माप टाकताना छातीचा चौथा भाग घेतो. चौथा भाग म्हणजे एकच भाग, पूर्ण छातीचा एक भाग. त्याचा चौथा भाग आहे 9.5 इंच. आता ही हुकाची पट्टी आहे त्यामुळे आपण इथून सुरुवात करतो. ही लुकाची पट्टी आहे, ही वाढीव असते त्याच्यामुळे माप घेताना इथून सुरुवात करतो. मग आता ही हुकाची पट्टी असल्यामुळे आपण स्टार्टिंगपासून घेतोय 9.5 इंच. आणि हे आता ही लुकाची पट्टी वाढीव असल्यामुळे आपण इथून सुरुवात करणार आहोत 9.5 इंच. आणि आता आपण पूर्ण कंबर मोजून घेणार आहोत. आपली कंबर आहे 31. याची आहे 35 कंबर. पूर्ण ब्लाऊजची कंबर आहे 35 आणि आपली तयार कंबर आहे 31. मग आता 31 पासून किती उरतंय ते पाहायचं. 31 आहे ना, 1 2 3 आणि 4 इंच. 4चे 4 भाग करायचे म्हणजे 1 इंच येतं. जर तुम्हाला समजलं नाही तर हे 4 आहे, त्याचे 2 भाग झाले, परत त्याचे 2 भाग करा. जर आले किती 1 इंच. मग आता याला आपण 1 इंच टिप मारणार आहोत. घेताना या टिपेपासून इकडे 1 इंच घ्यावी. ही जी अर्धा इंचाची टीप असते आपली त्याच्या इथून इकडे 1 इंच आणि इथून पण 1 इंच. आणि आता सरळ सरळ टिपा मारून घ्याव्यात. या साईडला पण
तसंच घेऊयात. जेवढी सरळ टिपा येतील तेवढी तुमची फिटिंग पण सुंदर येते. मी आता एकच टिप मारलेली आहे. अजून 1-2 एक्स्ट्राच्या मारून ठेवायच्या. कटोरी ब्लाऊज शिवून आपला तयार झालेला आहे. अशा प्रकारे आज आपण कटोरी ब्लाऊज कसा शिवायचा हे आपण पाहिलेलं आहे. अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. त्यासाठी शिलाई काम या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कुठल्या प्रकारचा ब्लाऊज शिकायचा आहे हे मला तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कळवा.